भाईंदर रेल्वे स्टेशनवरचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कारण स्टेशनवरती मराठी भाषेमधून घोषणा का होत नाही अशी तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला रेल्वेच्या विपिन सिंह या अधिकाऱ्यानं 2 तास डांबून ठेवलं अशी चर्चा होतीये आणि असा आरोप होतोय। जिगर पाटील असं तक्रारदाराचं नाव आहे। भाईंदर स्टेशनवरती केवळ हिंदी आणि इंग्रजीमधून उद्घोषणा केली जात होती। यावरती स्थानिक नागरिक जिगर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आणि तक्रार करण्याचा प्रयत्न केला। मराठी नहीं है तो क्या करेगा असा उर्मट सवाल विपिन सिंहने केला असा आरोप होतोय आणि ह्या तरुणाला 2 ते 3 तास या ठिकाणी डांबून ठेवलं असा आरोपही मराठी एकीकरण समितीने केलाय। कायदेशीर मार्गाने जर मराठी भाषेची मागणी केली असता तरी सुद्धा कायदेशीर मार्गाने मराठी भाषा ही वापरली जात नाही किंवा मराठीमध्ये सुद्धा दिल्या जात नाही। केंद्र शासनाचं सूत्र आहे की त्रिभाषा सूत्र हे प्रत्येक राज्याला दिले गेलेलं आहे। मग सर्वात प्रथम त्या राज्याची भाषा, नंतर दुय्यम भाषा, नंतर तिसरी भाषा, अशा 3 भाषा वापरण्याचा केंद्र शासनाने आदेश सातत्याने काढलेला आहे। या आदेशाचं सातत्याने उल्लंघन करताना हे रेल्वे अधिकारी सातत्याने दिसत आहेत। तात्काळ अशा अधिकाऱ्यांचं निलंबन करावं, मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून त्याचं आंदोलन करण्यात येईल एवढी आता नोंद घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।